come towards session 9 of trigonometric function. In last session we have finished the problems on sine rule, cosine rule, projection rule. Actually next concept is application of sine, cosine and projection rule, but these applications deleted for this year for you people. ओके, या वर्षी जो पुढचा पार्ट होता ॲप्लिकेशनचा तो तुम्हाला नाही आहे, म्हणून तो पार्ट आपण घेत नाही. त्याच्या पुढचा पार्ट इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, त्याच्यासाठी व्हॉट इज मीन बाय फंक्शन. फंक्शन इज अ रिलेशन. फंक्शन is a relation such that every element of domain first set, याला म्हणतो आपण डोमेन आणि याला म्हणतो आपण कोडोमेन. डोमेन, कोडोमेन. every element of domain must be related to one and only one element in set B. बघा हे फंक्शन आहे. 1 हा 1शी रिलेटेड आहे, 2 इज ऑल्सो रिलेटेड टू 4, 3 इज ऑल्सो रिलेटेड टू 4 अँड 4 इज रिलेटेड टू 7. ए मधला प्रत्येक पहिल्या सेटमधला प्रत्येक इलेमेंट दुसऱ्याशी रिलेटेड आहे. ओके आहे, हे फंक्शन आहे. पण हे 1 1 आहे का. बघा इथं दोघांनाही सेम इमेज आहे. 2ची पण इमेज 4 आहे. हे जर ऑर्डर पेअरच्या भाषेत लिहिलं तर काय होईल. 1 1 2 4 3 4 आणि 4 7 बोथ हॅविंग सेम इमेज 4. म्हणून हे फंक्शन 1 1 आहे का. नॉट 1 1. म्हणून हे कसं आहे 1 1 नाही आहे. ओके, पण फंक्शन मात्र आहे. कारण फंक्शनची नंतर दुसरं सेकंड फिगरकडे येऊया. 2 एलिमेंट आहे, प्रत्येक रिलेटेड आहे. हे फंक्शन आहे. ओके, हे फंक्शन आहे. मग यातला 1 हा -1 हा 1शी रिलेटेड आहे, 2 हा 4शी रिलेटेड आहे. बट देर इज एक्स्ट्रा इलेमेंट इन कोडोमेन. हा डोमेन, हा कोडोमेन, याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एलिमेंट आहे जो कुणाशीच रिलेटेड नाही, कुणाचीच इमेज नाही, परंतु ए मधला प्रत्येक एलिमेंट आहे. याचा अर्थ हे फंक्शन आहे. आणि हे फंक्शन कसं आहे 1 1 आहे. हे फंक्शन कसं आहे 1 1 आहे. पण ऑन टू आहे का. एकाला एकच इमेज आहे, परंतु ऑन टू आहे का. ऑन टूची डेफिनेशन पुढचा पार्टकडे मी वळतोय. हे 1 1 आहे, पण हा एक्स्ट्रा एलिमेंट असल्यामुळे हे फंक्शन नॉट ऑन टू आहे. हे ऑन टू नाही. मग ऑन टूची अट काय आहे. हा 5 नको पाहिजे. कम टुवर्ड्स लास्ट फंक्शन. बघा 2चा इकडे क्यूब आहे. 2 रिलेटेड टू 8, 4 रिलेटेड टू 64, 6 रिलेटेड टू 216. हा सेट डोमेनचा आहे, हा तुमचा कोडोमेनचा आहे. यातला प्रत्येक एलिमेंट रिलेटेड आहे. म्हणजे हे फंक्शन आहे. पहिली अट. दुसरं, एक एलिमेंट एकाशीच रिलेटेड आहे, म्हणजे हे 1 1 पण आहे. आणि बी सेट जो कोडोमेनचा सेट आहे, हा म्हणजेच काय कोडोमेन इक्वल टू काय आहे रेंज सेट आहे. म्हणजे यातला प्रत्येक एलिमेंट काय आहे कुणाची तरी इमेज आहे. एक्स्ट्रा एलिमेंट याच्यात आहे का नाही. मग अशा फंक्शनला म्हणतो आपण 1 1 आणि ऑन टू. आणि मग असं जर असेल, असं जर फंक्शन असेल तर बघा हे दोन्ही का नाही ते काय आहे. तर फॉर एव्हरी एलिमेंट देर इज ओनली 1 इमेज. मग हे फंक्शन होतं, हे फंक्शन फ्रॉम एक्स टू वाय. हे जे फंक्शन होतं हे 1 1 आणि ऑन टू आहे. 1 1 आणि ऑन टू का. बी सेट कोडोमेन इक्वल टू रेंज. कोडोमेन इक्वल टू काय असतो रेंज असतो. अशा फंक्शनला आपण ऑन टू म्हणतो. आणि प्रत्येक एलिमेंट एकच रिलेटेड असतो, त्याला म्हणतो 1 1. ओके, इथपर्यंत काही शंका. मग यातला एलिमेंट आपण कशाने दाखवतो एक्स दाखवतो. या वाय मधला एलिमेंट कशाने दाखवतो वाय. आणि ही काय आहे इमेज आहे. वाय ही काय आहे इमेज आहे. कुणाची एक्सची अंडर फंक्शन एफ.
याला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो? इमेज ऑफ व्हॅल्यू, इमेज ऑफ एक्स अंडर एफ, अंडर फंक्शन एफ. आणि दाखवायची पद्धत अशी आहे. मग जर असं असेल तर, असं जर असेल तर मग आपल्याला उलटा प्रवास करता येतो. देन द फंक्शन एक्स ऐवजी काय घ्यायचा? वाय कडून एक्सकडे, रिव्हर्स फंक्शन. देन द फंक्शन कधी 1 1 ऑन 2 असेल तर, देन द रिव्हर्स फंक्शन फ्रॉम वाय टू एक्स कॉल्ड इनवर्स फंक्शन. रिव्हर्स फंक्शनला काय म्हणतो? इनवर्स फंक्शन. आणि ते कशाने दाखवतो आपण? एफ रेस टू -1. एफ इनवर्स याला म्हणतात. रीड कसा करायचा? एफ रेस टू -1. पण रीड कसा करायचा? हा रीड कसा करायचा? एफ इनवर्स किंवा इनवर्स ऑफ एफ. हा रीड कसा करायचा? एफ इनवर्स ऑर इनवर्स ऑफ फंक्शन एफ असा रीड करायचा. वाय टू एक्स एक्झिस्ट हे फंक्शन काय होतं? तयार करता येतं असतं. कसं? मग आता पुन्हा तेच, यातला एलिमेंट कशाने दाखवणार? वाय. आता उलटं झालं बघा. हा डोमेन होता, हा को डोमेन म्हणजे रेंज होता. हा डोमेन होता, हा रेंज होता. आता उलटं झालं बघा पुन्हा. हा काय होता? डोमेन होता आणि हा काय होता? रेंज होता. आता जेव्हा उलटं होईल तेव्हा डोमेनचं रूपांतर रेंजमध्ये होईल आणि रेंजचं रूपांतर डोमेनमध्ये होईल. आणि मग उलटं फंक्शन, यातला एलिमेंट वाय आहे, यातला एलिमेंट एक्स आहे. पण आता इमेज कोण आहे? एक्स आहे. कुणाची? वायची. कुणाच्या अंडर? एफ इनवर्स ऑफ वाय. आणि मग एफ इनवर्स ऑफ वाय इक्वल टू एक्स. काय आहे ही? इमेज ऑफ वाय अंडर द इनवर्स फंक्शन. एफ इनवर्सच्या अंडर ती इमेज आहे. तर हा फॉरवर्ड पार्ट, हा डायरेक्ट पार्ट आणि असा हा इनवर्स फंक्शन. आणि कोणतंही फंक्शन एफ नॉट एफ इनवर्स ऑर एफ इनवर्स नॉट एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. बघा इकडनं इकडे आलं बघा. इकडे एलिमेंट पुन्हा इथं येतो. इकडचा एलिमेंट एक्स होता, इकडचं त्याची इमेज काय आली? एफ ऑफ एक्स. पुन्हा रिव्हर्स गेलो तर काय इमेज झाली? एफ इनवर्स ऑफ वाय. एफ इनवर्स ऑफ वाय म्हणजेच एफ इनवर्स एफ ऑफ एक्स. तो आणि इनवर्स पुन्हा कॅन्सल झाला आणि काय राहिलं? पुन्हा ओरिजिनल पुन्हा एक्सकडे आलं. इकडनं इकडे एफ रिव्हर्स एफ इनवर्स म्हणजे पुन्हा आहे तिथंच आपण येतो. आणि मग याच्यापासनं, या इनवर्स फंक्शनपासनं काही प्रॉपर्टी आपल्याला मिळतात. मग ते फंक्शन आणि त्याचा इनवर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन इनवर्स एक्स इक्वल टू एक्स ऑर साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. कसंही करा. साइन इनवर्स ऑफ, उलटं जाऊ, इकडे घेतलं साइन इनवर्स इकडे येईल आणि मग साइन घेतलं तर पुन्हा उलटा प्रवास इक्वल टू आल्सो एक्स. सिमिलरली cos inverse x equal to x equal to cos inverse of cos x equal to x and similarly for others. फक्त डेफिनेशनवर तो आणि त्याचा इन्व्हर्स म्हणजेच एकमेकांचे रिव्हर्स फंक्शन आहे, कॅन्सल होतात आणि पुन्हा ओरिजिनल व्हॅल्यू मिळते, ओरिजिनल एलिमेंट मिळतं तुम्हाला. ओके, तर असा हा इनवर्सची फंक्शनची डेफिनेशन, ही इनवर्सची फंक्शनची डेफिनेशन. ओके, देन टर्न टुवर्ड्स आपल्याला याचा उपयोग कुठे करायचा आहे? ट्रिग्नोमेट्रीमध्ये करायचा आहे. ओके, मग ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शन. ओके, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता इनवर्स फंक्शन आपल्याला माहिती आहे की हे जर एफ असेल फ्रॉम एफ इज अ फंक्शन फ्रॉम एक्स टू वाय, तर हे फंक्शन कसं असतं? वाय टू एक्सचं एफ इनवर्स असतं. ओके, इथपर्यंत आपल्याला कळालं. मग आता इनवर्स फंक्शन ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपलं काही बेसिक कन्सेप्ट आहे, 11वीला झालेले आहेत. किंवा तुमचं बुक बघा, प्रत्येक फंक्शनचा ग्राफ दिला आहे. साईन फंक्शन कोणताही अँगल घ्या, टेबलमध्ये बघा मी तुम्हाला काही व्हॅल्यू दिला आहे 0 to 360 पर्यंतच्या. कोणताही अँगल घ्या, कोणाचा? साईनसाठी. साईन ऑफ आपण कसा घेतो माहिती आहे? साईन 30
इक्वल टू 1/2 साइन पाय बाय 3 इक्वल टू √3/2 1.732 म्हणजेच 0.866 असा काहीतरी येतो. हा किती येतो 0.5. 90ला किंमत किती येते 1 येते आणि त्याच्या पुढे पुन्हा किंमत कमी व्हायला सुरुवात होते आणि किती कमी होते -1 पर्यंत खाली येते, पुन्हा वाढते, पुन्हा कमी होते, पुन्हा वाढते. ऑसिलेटरी फंक्शन फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये साईन वेव्ह फंक्शन म्हणजे याचा डोमेन अँगल, डोमेन म्हणजे अँगल कोणताही घ्या, रिअल लाईनवरचा कोणताही अँगल घ्या, याच्या व्हॅल्यू नेहमी -1 to +1 मध्येच येतात. रेंज आपली मार्कांची रेंज, स्टडी करण्याची रेंज, जागण्याची रेंज, झोपण्याची रेंज फिक्स असते. थोडाफार इकडे तिकडे होतो, 2 तास 4 तास काय असतील ते, त्याच्यापेक्षा कमी जास्त वेळ झालं की आपण उठत नाही बघा, किंवा जागे होतो पण उठत नाही, तो आपला आळशीपणा आहे, तो नंतरचा भाग. हा साईन फंक्शन. असंच कोसाईन फंक्शन, कॉस फंक्शन, कोणतीही व्हॅल्यू घ्या बघा तुमच्या टेबलमध्ये, याची कमीत कमी किंमत -1 आहे आणि जास्तीत जास्त किंमत +1 आहे. याला म्हणतात डोमेन आणि याला म्हणतो रेंज. पुढचं फंक्शन आहे बघा टॅन फंक्शन, टॅन्जंट फंक्शन. टॅन म्हणजे टॅन्जंट फंक्शन. आता काय होतं माहिती आहे, टॅनची किंमत हा या पॉईंटला जर मी स्टँडर्ड युनिट सर्कल घेतलं तर याचे कॉर्डिनेट येतील, युनिट सर्कल म्हणजे रेडियस 1, याचे कॉर्डिनेट येतील 0 1, या पॉईंटचे कॉर्डिनेट येतील -1 0 आणि याचे कॉर्डिनेट येतील 0 -1 अप टिल एनी. जर आपण स्टँडर्ड युनिट घेतलं तर x म्हणजे कॉस थीटा आणि हा साईन थीटा. ही कॉस 0ची किंमत, साईन 0ची किंमत, कॉस 90 साईन 90, कॉस 90 कॉस 180 हा अँगल आहे π/2, हा आहे पाय आणि हा आहे 3π/2. ह्या कॉस साईन या अँगलच्या किमती आहे. ओके, मग आता टॅन 90ला काय होईल तर कॉस अपॉन साईन, बरोबर आहे. टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस. हा वाय म्हणजे कोण असतो साईन असतो आणि एक्स म्हणजे कोण असतो कॉस. मग साईन अपॉन कॉस किंमत काय येते इन्फिनिटी. इथं बघा साईन अपॉन कॉस -इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईन्ड, म्हणजे 90ला तो डिफाईंड होतो का बघा, इथं इन्फिनिटी येते त्याच्यानंतर डायरेक्ट इथं इन्फिनिटी, पुन्हा इथून इथं, पुन्हा असा फक्त वाय ॲक्सिसवर तो डिफाईंड होत नाही, इनफायनाईट उत्तर येतं. म्हणजेच आपल्याला इनफायनाईट नको आन्सर. मग काय करायचं, तेवढा पॉईंट डिलीट करायचं. मग आर मायनस कोणत्या पॉईंटला 90ला नंतर 3π/2 बघा कुठं 0 आला तो 90ला इन्फिनिटी आलं, नंतर 3π/2 आलं, नंतर 5π/2, नंतर 7π/2 बघा 1 3 5 7 ऑड मल्टिपल ऑफ 90. मग ऑड आपण इंटिजरच्या लँग्वेजमध्ये कसं दाखवतो ट्वाइशन -1 π/2 n बिलॉंग्स टू झेड. हा का तर या पॉईंट सोडून बाकीच्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू घ्यायच्या. का तर या पॉईंटला किंमत काय येते इन्फिनिटी येते. ज्या पॉईंटला किंमत इन्फिनिटी ते सोडून, आणि रेंज काय आहे 90ला इन्फिनिटी आहे तर +इन्फिनिटी -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी म्हणजेच तुमची रिअल लाईन असते टॅनचा रेंज. सिमिलरली कॉटकडे येऊ. कॉट बघा, कॉट म्हणजेच काय, कॉट म्हणजे कॉस अपॉन साईन. मग साईन 0 कुठं आहे बघा, साईन 0 कुठं आहे एक्स ॲक्सिसवर साईन 0 आहे म्हणजे 0ला आहे, नंतर पायला आहे, नंतर 2π आहे, नंतर 3π आहे, म्हणजे मल्टिपल ऑफ पाय आहे. 0 1 2 3 पॉझिटिव्ह उलटे गेले तर निगेटिव्ह, म्हणजेच काय आर मायनस मल्टिपल ऑफ पाय n बिलॉंग्स टू इंटिजर. झेड म्हणजे इंटिजर आहे आणि याचा रेसिप्रोकल आहे म्हणजे याचा पण रेंज आरच आहे. आता हे पुढचे फंक्शन आपल्याला फारसे माहीत नाही. सेकंड फंक्शन, सेक नाही सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन म्हणतात याला. ओके, सेक कुणाचा सेक म्हणजेच काय हो 1/cos आहे. मग कॉस 0 कुठं होतो बघा, कॉस 0 90ला होतो, पुन्हा इथं होतो, पुन्हा इथं 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 इथं, म्हणजे पुन्हा याची पण रेंज काय आहे माहिती आहे आर मायनस ऑड मल्टिपल ऑफ
ऑड मल्टिपल ऑफ 90. आता झेड काही पण घ्या, तुम्हाला ज्या व्हॅल्यू मिळतील त्या ऑड मल्टिपल सोडून मिळतील. ओके, ऑड मल्टिपल ऑफ 90 का? त्या पॉईंटला सेकची किंमत इन्फिनिटी येते आणि सेकचा मग व्हॅल्यू किती आहे. आता सेकचा टेबल जर तुम्ही बघितला तर सेकच्या व्हॅल्यू बघा कशा आहेत त्या. आहे का तुमच्याकडे? बघा बरं, सेकचा टेबल तुम्ही बघा थोडा वेळ. सेकची कमीत कमी किंमत बघा, सेक 0 1 आहे, कॉस रेसिप्रोकल. ओके, सेक π/3 बघूया. सेक π/3 काय आहे माहिती आहे? 2/√3. सेक 1/2चा रेसिप्रोकल 2 आहे, व्हॅल्यू गेली पुढे वरती चालली. ओके, सेक π/6ला बघा, कॉसची √3/2 2/√3. 2/√3ची किंमत 1.732 म्हणजेच ही 1 पॉईंट समथिंग किंवा असं काहीतरी ॲन्सर येईल. म्हणजे एकपेक्षा जास्तच व्हॅल्यू आहे. म्हणजे याची रेंज काय आहे माहिती आहे? एक्सच्या ज्या अँगलच्या ज्या रेंजच्या व्हॅल्यू आहे त्या ग्रेटर दॅन 1, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आर निगेटिव्ह घेतला तर लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे थोडक्यात हे लिहिण्याची पद्धत आहे. या व्हॅल्यू आहे ना, एकतर -1 पेक्षा लहान येतील किंवा +1 पेक्षा मोठ्या येतील. म्हणजेच एवढ्या भागामध्ये तुमची व्हॅल्यू नाही. नसेल तर चेक करून बघा. R -1 to +1 का? -1 आणि +1 सोडून बाकीच्या ठिकाणी त्याच्या सेकची व्हॅल्यू करून बघा. तुमच्याकडे टेबल आहे, चेक करून बघा. कॅल्क्युलेटर आहे, कोणताही अँगल घ्या, त्याची कोसाईनची किंमत काढून बघा. लॉग टेबल आहे, त्याच्यामध्ये सेकच्या व्हॅल्यू आहे. -1 पेक्षा मोठी, 1 पेक्षा मोठी किंवा -1 पेक्षा लहान याच्या व्हॅल्यू येतात सेकच्या. सिमिलरली लास्ट फंक्शन होतं आपलं कोसेकंड, COSEC. कोसेकने दाखवतो आपण, कोसेकंड. कोसेक म्हणजे पुन्हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? साईनचा रेसिप्रोकल आहे. मग जिथं साईन 0 आहे तिथं हा इन्फिनिटी होईल. मग साईन कुठं 0 आहे बघा, R -n n बिलॉंग्स टू झेड. आणि याची पण व्हॅल्यू सेम आहे, R -1 to 1. हा पार्ट तुमचा 11thला झालेला आहे. फक्त मी थोडासा कन्सेप्ट केला, त्यातले 2-3 मी आपण ह्याचा रिव्हर्स जेव्हा बघू इनवर्स तेव्हा याचा डिटेल पार्ट आपण बघणार आहोत. ओके, इथपर्यंत काही शंका? हे तुमचे डोमेन आणि रेंज कसे डिफाईन करायचे? ज्या पॉईंटला इन्फिनिटी येतं त्या पॉईंटला सोडून. तर हा पार्ट तुमचा झालेला आहे. आपल्याला याचं रिव्हर्स जायचं आहे ना, मग रिव्हर्स जायचं असेल तर अट काय होती इनवर्सची? 1:1 असणं. मग आता हे खरंच 1:1 आहे का? असेल तर रिव्हर्स जाता येईल, नसेल तर 1:1 बनवावे लागतील. कसं? डोमेन रिस्ट्रिक्ट करून तो 1:1 जेवढा आहे तेवढाच पार्ट ठेवायचा, उरलेला पार्ट आपण डिलीट करू आणि मग रिव्हर्स प्रवास करायचा. 1:1 सध्या तरी नाही आहे. मग कसे आहेत हे? तर चेक करूया 1 by 1 इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, साईन फंक्शनचं आपल्याला इनवर्स बघायचं आहे. मग त्याच्यासाठी अगोदर साईनचा आपल्याला 1:1 आहे की नाही चेक करावं लागेल, कारण त्याची कंडिशन आहे. ठीक आहे, मग आपण चेक करूया व्हॅल्यू. तुमच्याकडे टेबल आहे. मग आता सगळ्या व्हॅल्यू घेणं टेबलमधलं शक्य नाही, जागा लिमिटेड आहे. ओके, काही व्हॅल्यू घेतो. तुमच्याकडे बुक असेल तर बुक उघडा, त्याच्यामध्ये साईनचा ग्राफ दिला आहे. मी काय सांगतो ते फक्त बघा. ओके, फारसं जास्त टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. ह्या ग्राफ तुम्हाला काही नाही. जर ज्यांना JEE नीट IIT द्यायची आहे त्यांच्यासाठी हा ग्राफचा खूप उपयोग आहे. तो जाऊ द्या, प्रश्न तो नंतरचा आहे. ओके, सध्या आपल्याला साईन फंक्शनचा ग्राफ मला बघायचा आहे. मग साईन 0ची किंमत बघा तुमच्या टेबलमध्ये 0 आहे. π/2 म्हणजे 90. साईन 90ची किंमत 1 आहे. साईन 180ची व्हॅल्यू 0 आहे. साईन 3π/2ची व्हॅल्यू -1 आहे. साईन 2π पुन्हा 0 आहे. तर 5π/2ला पुन्हा व्हॅल्यू काय येईल? 1 येईल. साईनला निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह कॉमन घेतो. -π/2 मायनस कॉमन घेतला, मायनस साईन π/2 मायनस आणि साईन 90 किती आहे?
1 आहे, पुन्हा 0. -3/2 मायनस कॉमन घेतला आणि साईन 3/2ला पुन्हा मायनस 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 +1 ही तुमची व्हॅल्यू येईल. पुन्हा 0 आणि पुन्हा व्हॅल्यू येईल -1. अशा ह्या व्हॅल्यू येतील. जर ह्या व्हॅल्यू स्मूथ हाताने आपण जर सगळेच पॉईंट घेतले आणि जर ते सगळे जॉईंट केले तर तुम्हाला एक कर्व मिळते लाईक दिस. असा त्याचा ग्राफ मिळेल, ग्राफ ऑफ अ साईन फंक्शन. आणि हा फिजिक्समध्ये पण तुमचा आहे साईन वेव्ह. हा ग्राफ आपल्या इन्व्हर्टरमध्ये पण आहे साईन वेव्ह. तर हा साईनचा ग्राफ आहे. आणि मग आता प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की हा 1:1 आहे का? 1:1 आहे का? कसं चेक करायचं? सिंपल आहे. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला एक पॅरलल लाईन काढा. 1:1 चेक करण्यासाठी सगळ्यात शॉर्टकट मेथड सांगतो. ओके, ती जर मोर दॅन 1 पॉईंटला त्या कर्वला इंटरसेक्ट करत असेल तर ते 1:1 होऊ शकत नाही. का? ही कोणती व्हॅल्यू आहे? वाय ॲक्सिसवरची व्हॅल्यू आहे. ती अनेक पॉईंटला आहे. म्हणजे काय? या अँगलला पण ती व्हॅल्यू आहे, याला पण आहे, याला पण आहे, याला पण आहे आणि याला पण आहे. सो मेनी अँगल्स हॅव सेम व्हॅल्यू. 1:1 मध्ये चालतं का हो? 1:1 काय सांगतो? एकाला एकच जोडीदार पाहिजे. 2 चालतील का? नाही. म्हणून हे 1:1 आहे का? हे फंक्शन काय आहे? 1:1 नाही, नॉट 1:1. मग आता आपल्याला तर रिव्हर्स फंक्शन शोधायला तयारीत निघालो आपण. मग याचा जर इन्व्हर्स फंक्शन शोधायला निघालो तर अगोदर हे 1:1 आपल्याला बनावं लागेल. मग काय केलं? फॉर 1:1 किंवा फॉर 1:1. पहिल्यांदा 1:1चाच विचार करू. 1:1साठी आपण काय करू? हा सगळा ग्राफ घ्यायची गरज आहे का हो? नाही. मग चेक करू कुठून रिपिटेशनला सुरुवात होती. सगळ्या तिकडून पार्ट लेफ्ट साईडकडनं सुरुवात करू. समजा इथनं मी सुरुवात केली, इथून पुन्हा रिपीटला बघा, पुन्हा झालं की पुन्हा त्याच व्हॅल्यू दोघांना मिळतील. म्हणजेच काय? हा ग्राफ इथून काय करू आपण? रिस्ट्रिक्ट करू. कुठपासून केला बघा? फॉर 1:1 रिस्ट्रिक्ट ग्राफ फ्रॉम अनेक पॉईंट करता येईल. -5π/2 पासून तर कुठनं जिथं रिपिटेशन सुरू झालं तिथनं हा कुठपर्यंत आला? -3π/2. किंवा इथनं सुरुवात केली तर इथं रिपिटेशनला सुरुवात होईल तिथपर्यंत. हा दुसरा रेंज झाला. -3π/2 टू -π/2. तिसरा इथून पुन्हा कुठंही घ्या. ह्या रेंजमध्ये एवढं मी जे लाईन्स आपण घेतल्या वर्टिकल याच्यामध्ये हा ग्राफ कसा आहे? 1:1 आहे. या प्रत्येक रेंजमध्ये -π/2 टू +π/2 पुन्हा π/2 टू 3π/2 आणि अशा अनेक ब्रँचेस करता येतील. कशाच्या? डोमेनचे तुकडे केले आपण, स्प्लिट केला. आणि या प्रत्येक ब्रँचमध्ये फंक्शन काय आहे? ऑन एव्हरी ब्रँच फंक्शन इज 1:1 आणि ऑन सुद्धा आहे. मग आपल्याला पुढे जायचं आहे हो. सगळ्याच घेऊन परवडतील का आपल्याला? एवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही. मग यातली फक्त आपण ही ब्रँच घेतो आणि याला म्हणतो आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. रिव्हर्स जाण्यासाठी काय केलं? साईनचा डोमेन पूर्वी काय होता? आर होता बघा. आता आर होता. आता आर ऐवजी मी काय घेतला? आता फक्त -92 प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच इथपर्यंत घेतला. आणि मग आता -90ला व्हॅल्यू -1 आहे, तर 90ला व्हॅल्यू +1 आहे. रेंजमध्ये काही फरक पडला नाही. डोमेन रेस्ट्रिक्ट केला आपण. रेंज आहे तोच राहिला. आणि मग आता हा ग्राफ कुठून कुठपर्यंत रेस्ट्रिक्ट केला? -90 ते +90 म्हणजे एवढाच ग्राफ घेतला. बाकीचा ग्राफ आपण फिनिश केला. का? तर तो 1:1 नव्हता म्हणून. बाकीचा कोणताही घेऊ शकतो, पण आपल्याला कोणता घ्यायचा आहे पुढच्या स्टडीसाठी? -90 टू +90. आणि मग इथपासून एवढाच ग्राफ आपण घेतला. आणि आता याला चेक करा. कोणताही एक पॉईंट घ्या ग्राफवरचा, त्याला चेक करा. एकच एक्स आहे, एकच वाय आहे.
कोणताही पॉईंट घ्या, याला एकच व्हॅल्यू वायची तर एकच एक्सची आहे, म्हणजे फंक्शन कसं आहे 1 1 पण आहे आणि ऑन टू पण आहे. आणि मग देन द रिव्हर्स फंक्शन एक्झिस्ट, देन साइन इनवर्स एक्झिस्ट. आणि साइन इनवर्सला आपण उलट्या करतो, म्हणजे काय, हा रेंज आहे याचं रूपांतर कशात होईल, डोमेनमध्ये होईल. आणि जो डोमेन आहे त्याचं रूपांतर कशात होईल, रेंजमध्ये होईल. रिव्हर्स फंक्शन आहे, सिंपल आहे, इनवर्स एक्झिस्ट. आणि मग हा तुम्हाला एक्झिस्ट करता येईल इनवर्स फंक्शन. आता याचाही पुन्हा ग्राफ बघूया आपण. आता चेंज झाला, एक्सवर वाय झाला, वायवर एक्स झाला, म्हणजे इकडे आले तुमचे अँगल -90 टू +90 आणि इकडे आली व्हॅल्यू -1 to 1. ओके, रिव्हर्स फंक्शन, ग्राफ तोच राहील. ओके, फक्त 90ला मायनस इकडे किंमत काय राहील +1. ओके, सॉरी इकडे +90 -90, 90ला 1 आणि इकडे किंमत -1 आणि मग हा तुमचा ग्राफ होईल. बघा ती ग्राफ कसा वाय ॲक्सिस भोवती होता, आता एक्स ॲक्सिस भोवती. हा -1 व्हॅल्यू तर हा, आणि हा झाला ग्राफ ऑफ इनवर्स साइन फंक्शन. आणि असा हा डोमेन आणि असा हा रेंज. का कसा केला बघा, तुमच्याकडे बुक आहे, बुकमध्ये बघा व्हॉट एव्हर आय टेल विच इज गिव्हन ऑल्सो इन आवर बुक. ओके, असंच ग्राफ आपण बाकीच्यांचे पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके.